आज या ठिकाणी जर बघितलं तर तालुक्यातील 38 गाव पाणी पुरवठा योजना जर बघितली तर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने ते ग्रामीण भागासाठी एक वरदान आहे। परंतु या योजनेचं जर आज सध्याची परिस्थिती जर बघितली गेल्या एक 10-15 वर्षापासून ही 38 गाव योजना पुरवठा या ठिकाणी तालुक्यामध्ये काम करते। परंतु गेल्या अनेक वर्षापासून इथे कोण अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, काय त्याचं शेड्यूल आहे अजिबात तालुक्याला त्या ठिकाणी माहित नाही। सर्वात महत्वाचं म्हणजे की त्या कमिटीचा अध्यक्ष हा ग्रामपंचायतीचा सदस्य असतो, उपाध्यक्ष देखील सदस्य असतो, ग्रामपंचायतीचे ठराव घ्यावा लागतो। परंतु आमच्या माहितीनुसार असा काहीही प्रकार या ठिकाणी नाही आणि अतिशय अनधिकृतपणे 38 गाव पाणी योजनेचं या ठिकाणी कामकाज चालू आहे, आमच्या निदर्शनात आलं आहे। आणि याच्यामध्ये आज जर बघितलं एक नोटीस या ठिकाणी त्यांच्या विभागातून काढण्यात आली, जवळपास काहीतरी प्रमाणात का असेना परंतु 20% या ठिकाणी वाढ या ठिकाणी केलेली आहे। परंतु हे कोणत्या मुद्द्यावरती 20% वाढ या ठिकाणी केली, काहीही संबंध नाही। आज ग्रामीण भागातले जर बघितले तर आज परिस्थिती जर बघितली तर आज शेतीचे या ठिकाणी परिस्थिती गंभीर आहे, लोक त्या ठिकाणी अडचणीत आहेत आणि नाहक काहीतरी त्यांच्यावरती बोजा टाकायचा म्हणून 20% परत वाढ केली। एक तर ती समितीत बेकायदेशीर आहे आणि हे बेकायदेशीर लोक कुणाला हातीशी धरून या ठिकाणी 20% वाढ केली, नेमकं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय या ठिकाणी शिवसेना हे कधी सहन करणार नाही। आणि या बाबतीमध्ये हे जे 20% जे काही वाढ केलेली आहे या बाबतीमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो। तात्काळ जे काही 20% वाढ केलेली आहे पाण्याच्या बाबतीमध्ये ही रद्द करण्यात यावी। आणि दुसरा म्हणजे एक महत्वाचा विषय आहे की या संदर्भामध्ये या विभागाने आता आम्हाला याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची कशी नेमणूक झाली, सध्याची काय परिस्थिती आहे, तिची आर्थिक उलाढाल सध्याची काय परिस्थिती आहे याबाबत सविस्तर माहिती आम्हाला या प्रशासकीय विभागाकडून जर मिळाली किंवा आपल्या माध्यमातून जरी आम्हाला मिळाली तर मला वाटतं खूप बरं होईल। हा सगळा एक गौड बंगाल आहे, याच्यामध्ये वेगवेगळे अधिकारी आणि काही लोक या ठिकाणी सहभागी आहेत, इथले लोकप्रतिनिधी जे आहेत यांच्या आशीर्वादाने हे सगळं चाललंय आणि हे शिवसेना कधी सहन करणार नाही। त्या बाबतीमध्ये जे काही 20% वाढ झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे काही बेकायदेशीर आहे हे तात्काळ थांबवण्यात यावं आणि तालुक्यातील लोकांवरती नाक बोजा टाकू नये आणि त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न करू नये। शिवसेना त्यांच्या बरोबर आहे, बिलकुल या ठिकाणी आम्ही सहन करणार नाही, या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स
ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला